असणाऱ्या अर्थव्यवस्थेचा जो प्रवास आहे का, तो प्रवास 1 ट्रिलियन पर्यंत कधी आला आणि तिथून आता सध्याला याच बजेटमध्ये अनाऊन्स करण्यात आलेला आहे तो म्हणजे किती ट्रिलियनचा? 7 ट्रिलियनच्या बजेटच्या बाबतीमध्ये. पण काय आहे ते लक्षात घ्यायचं 2007-8 या वर्षामध्ये भारताचं असणारं बजेट म्हणजे आपल्या भारताची इकॉनॉमी किती ट्रिलियन क्रॉस करताना दिसते? तर 1 ट्रिलियन क्रॉस करताना दिसते. 2014-15च्या कालखंडामध्ये आपल्या भारताची इकॉनॉमी ही 2 ट्रिलियन क्रॉस करताना दिसते. 21-22च्या कालखंडामध्ये आपण 3 ट्रिलियन त्या ठिकाणची असणारी जी काही आपली इकॉनॉमी आहे का ती क्रॉस करताना दिसतो. नंतर हा सगळा मुद्दा कशा अंतर्गत आहे तर रॉलिंगच्या अंतर्गत आहे. नंतर 2026-27ला एस्टिमेट आहे तो म्हणजे किती 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा असणारा एस्टिमेट त्या ठिकाणी मांडला जातोय. पण आता रिसेंटली तुम्ही मागच्या वर्षामध्ये सुद्धा ऐकलं असेल की भारत 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचतोय वगैरे. पण भारताच्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनाउन्समेंट झाले ते लक्षात ठेवा. 29 पहिल्यांदा 26-28 पर्यंत किती होईल 5 ट्रिलियन टार्गेट तर 2025 होतं पण एस्टिमेट किती आता 26-27 पर्यंत जाईल आणि 7 ट्रिलियनचा एस्टिमेट कधीचा आहे 2029-30 पर्यंत आपण जाऊ शकतो आणि पुढचा 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलर